Very good evening, one and all. In this particular session, that we are just going to see a little bit, a small part of auxiliary, right? ऑक्झिलरीचा उपयोग नेमका कशासाठी होत असतो? तर आपल्याला इंग्रजी बोलणं आणखी सोपं करण्यासाठी आपण ह्या सगळ्या ऑक्झिलरीचा वापर करू शकतो. आपण L1च्या प्रोसेसमध्ये आहोत. L1च्या लेव्हलमध्ये आपल्याला काही मोजक्या ऑक्झिलरी ज्या आपल्याला बोलताना खूप जास्त वापराव्या लागतात, अशा ऑक्झिलरीचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हॅव टू आणि हॅज टू याचा वापर काय असतो, हे प्रॉपर पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करतोय. बघा, मी तुमच्यासोबत माझी स्क्रीन शेअर करतोय. राइट? ओके. थोडंसं तुमच्या मोबाईलला ॲडजस्ट करून घ्या म्हणजे तुम्हाला दिसायला पण सोपं जाईल. फाईन. पहिले थोडंसं समजून घेऊया आणि मग आपण लिहायला पण वेळ देऊया. बघा, ऑक्झिलरीज म्हणजे काय? सामान्य किंवा सहाय्यकारी क्रियापदे असे त्याला म्हणतात. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हॅव टू या संकल्पनेला समजून घेणार आहोत. हॅव टू हॅव टूचा वापर कशासाठी होतो? तर डाव्या हाताला दिलंय बघा आपल्या, बंधनकारक क्रिया दाखवण्यासाठी आपण हॅव टूचा वापर करत असतो. बंधनकारक क्रिया, राइट? मग वर्तमान काळामध्ये आपल्याला कशाचा वापर होतो? हॅव टू आणि हॅज टूचा वापर होतो. करायलाच पाहिजे, खायलाच पाहिजे, बोलायलाच पाहिजे, लिहायलाच पाहिजे, यासाठी आपण हॅव टूचा वापर करतो. भूतकाळामध्ये आपण हॅड टूचा वापर करतो. करायलाच पाहिजे होतं, जायलाच पाहिजे होतं, यायलाच पाहिजे होतं, त्यासाठी आपण हॅड टूचा वापर करतो. आणि भविष्य काळामध्ये करावंच लागेल, खावंच लागेल, यावंच लागेल, तर विल हॅव टूचा वापर करतो. राइट? या पद्धतीने आपल्याला हॅव टू ही संकल्पना शिकायची आहे. उजव्या हाताला बघा, आय यू वी दे साठी आपण हॅव टूचा वापर करतो वर्तमान काळामध्ये आणि ही शी इट रामासाठी हॅज टूचा वापर करतो. मग आता हे टू काय असतं बरं? तर टू एक इन्फिनिटिव्ह म्हणून वापर केला जातो, की ज्यानंतर आपण क्रियापदाचं पहिलं रूप लावतो. कितवं रूप लावतो? पहिलं रूप. बघा इथं स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवतोय. हॅव टूच्या नंतर आपण क्रियापदाचं पहिलं रूप वापरताना इथं पाहतोय. ओके. आता प्रज्ञाताई आणि श्रद्धाताई फक्त वरची हेडिंग टाका, ऑक्झिलरीज, सामान्य आणि सहाय्यकारी क्रियापदे. टाका बरं पहिलं हेडिंग. हो सर. आपण सोबत-सोबत शिकणार आहोत. सोबत-सोबतच लिहितोय. राइट. हेडिंग टाकलेली असेल तर त्याच्या खाली लिहा हॅव टू. हे जे इथे लिहिलंय हॅव टू डॅश V1 तर हा हेडिंगच्या खालचा पार्ट टाका. तो पार्ट टाकल्याच्या नंतर त्याचा उपयोग त्याच्या खाली लिहा. ऑब्लिगेशन, बंधनकारक क्रिया. ऑब्लिगेशन, बंधनकारक क्रिया दाखवण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. तनुश्री मॅडम, गुड इव्हनिंग. येस सर. गुड इव्हनिंग. कुठे गुड गेला इव्हनिंग होता सर. 2 दिवस कुठे गेला होतात? सर ते रिचार्ज संपलं होतं आणि काल पप्पा लेट आले त्यामुळे टाकण्याच नाही झाला. बर, मग अशा वेळेला मला फोन करायचा ना, मी रिचार्ज टाकून दिला असतं तुला. सर ते फोन करायला रिचार्जच नव्हतं. अरे देवा, काय करावं आता, जाऊ दे, ठीक आहे, फाईन. चला, हे पार्ट जो सांगतोय तो लिहून घ्या, समजून घ्या परत एकदा. चलो फास्ट. राईट, चला लिहिलंय की वरती ऑक्झिलरी लिहा, सामान्य आणि सहाय्यकारी क्रियापदे, त्याच्या खाली लिहा हॅव टू आणि V1 करा. त्याच्यानंतर डाव्या हाताला जे दिलेलं आहे प्रज्ञाताई, ऑब्लिगेशन, बंधनकारक क्रिया, आणि त्याच्या खालचे हे ते 1 2 3 दिलेलं आहे, हे लिहून काढा 1 2 3 वालं. हॅव टू हॅज टू करायलाच पाहिजे, हॅड टू करायलाच पाहिजे होतं, विल हॅव टू करावंच लागेल. हा पार्ट लिहून काढा डाव्या हाताचा. त्याच्यानंतर हेडिंग टाकल्याच्या नंतर हॅव टू लिहा, हॅव टूच्या नंतर हा पार्ट लिहा डाव्या हाताचा.
राईट, ते लिहून झालं असेल ताई. तर आता बघा उजव्या हाताला जे दिलेलं आहे ना तुम्हाला, उजव्या हाताला बघा हो आय यू विथ असेल तर हॅव टू लावायचं, ही शी ड्रामा असेल तर हॅज टू लावायचं, हे लिहा त्याच्यानंतर. आय यू विथ आलं तर हॅव लावायचं, ही शी ड्रामा आलं तर हॅज लावायचं, हॅज टू. ते झाल्याच्या नंतर आपल्याला एक्झाम्पल बघा एकदा समजून घेऊ आणि मग आपल्याला पहिलं एक्झाम्पल लिहायचंय. बघा एक्झाम्पल नंबर 1, मी गाणं गायलाच पाहिजे. आपण काय लावतो, आय हॅव टू सिंग अ सॉन्ग, कारण आयला काय लावायचंय, हॅव टू लावायचंय. मी गाणं गायलाच पाहिजे, आय हॅव टू सिंग अ सॉन्ग. राईट. निगेटिव्ह करत असताना बघा आपल्याला आय हॅव नॉट टू सिंग अ सॉन्ग असं वापरलं तरी चालतं, किंवा आय डू नॉट हॅव टू सिंग अ सॉन्ग असं वापरलं तरी चालतं. दोन्ही ऑप्शन लिहून घ्या आपल्याला, काय प्रॉब्लेम नाहीये. निगेटिव्ह करत असताना आय हॅव नॉट टू सिंग अ सॉन्ग किंवा आय डू नॉट हॅव टू सिंग अ सॉन्ग दोन्ही वापरलं तरी चालतं. क्वेश्चन करत असताना आपल्याला डू आय हॅव टू सिंग अ सॉन्ग, मी गाणं गायलाच पाहिजे का, असं आपण वापरू शकतो. प्रश्नार्थी वाक्य करताना डू आय हॅव टू सिंग अ सॉन्ग असं वापरलं तरी चालतं. नंतर बघा दुसरा प्रश्न आहे, तिने प्रश्न विचारायलाच पाहिजे. दुसरं उदाहरण आहे, तिने प्रश्न विचारायलाच पाहिजे. शी हॅज टू आस्क क्वेश्चन. शी हॅज टू आस्क क्वेश्चन. निगेटिव्ह वाक्य करत असताना शी हॅज नॉट टू आस्क क्वेश्चन. शी हॅज नॉट टू आस्क क्वेश्चन. किंवा शी डज नॉट हॅव टू आस्क क्वेश्चन असं वापरलं तरी चालतं. आणि क्वेश्चन करत असताना डज शी हॅव टू आस्क क्वेश्चन, डज शी हॅव टू आस्क क्वेश्चन असं वापरलं तरी चालतं. राईट. प्रॉपर पद्धतीने लिहून घ्या. मी परत एकदा तुम्हाला हे एक्सप्लेन करणार आहे. लिहून झाल्याच्या नंतर फक्त मला असं सांगा डन केलंय म्हणून. राईट. तनुश्री लिहून झालं बाळा? ओके डन. राईट. प्रज्ञाताई झालंय का? ओके डन. श्रद्धा मॅम? झालंय सर. राईट. ओके. राईट. फाईन. आता बघा याला थोडस आपण बाजूला घेऊया. बघा बंधनकारक क्रिया दाखवण्यासाठी आपण हॅव टू आणि हॅज टू चा उपयोग करत असतो. बंधनकारक क्रिया. आता मी काही बंधनकारक क्रिया आपल्या घरामधल्याच तुम्हाला विचारणार आहे. तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येईल की अरे आपण याच्यासाठी हॅव टू हॅज टू चा वापर करू शकतो का. जसं मला प्रज्ञा मॅडमला विचारायचं आहे, मी स्वयंपाक करायलाच पाहिजे, कसं येतं बरं मॅडम सांगा बरं. प्रज्ञाताई अनम्यूट करा, अनम्यूट करा, एकदा अनम्यूट करा.
I have to cooking आय हॅव टू कुक म्हणायचं. काय म्हणायचं? कुक. cook. I have त्याला to कारण cook. काय? कारण टू वापरल्याच्या नंतर आपल्याला आयएनजी रूप लावता येत नाही. Okay. टू वापरल्याच्या नंतर आयएनजी रूप लावता येत नाही. पुढचं वाक्य नाही. तनुश्री तुझ्यासाठी बेटा. मी अभ्यास करायलाच पाहिजे. I have to study. आय हॅव टू स्टडी असं वापरायचं. आय हॅव टू स्टडी. पुढचं वाक्य श्रद्धा मॅडम साठी आहे. मी इंग्रजीत बोलायलाच पाहिजे. I have to learning English. आय हॅव टू स्पीक इंग्लिश. I have to speak English. राईट. लक्षात ठेवा श्रद्धाताई, तनुश्री मॅडम आणि प्रज्ञा मॅडम, टू वापरल्याच्या नंतर आयएनजी वापरायचं नाही. तिसरं रूप, चौथं रूप वापरायचं नाही. पहिलं रूप वापरायचं. म्हणजे साधं साधं प्लेइंग वापरायचं नाही. गोईंग वापरायचं नाही. टेलिंग वापरायचं नाही. किंवा टोल्ड वापरायचं नाही. दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं काही रूप लावायचं नाही. फक्त पहिलं रूप लावायचं. ओके. चला पुढचं वाक्य तनुश्री तुझ्यासाठी आहे. आम्ही प्रयत्न करायलाच पाहिजे. I have to सर प्रयत्नाला काय म्हणतात? ट्राय. I have to try. आय हॅव टू ट्राय नाही, वी हॅव टू ट्राय. आम्ही म्हटलो की नाही मी? सॉरी. हा, वी हॅव टू ट्राय. पुढचं वाक्य प्रज्ञा मॅडम. कृष्णाने बासरी वाजवायलाच पाहिजे. कसं येईल सांगा बरं? बासरी. बासरीला फ्ल्यूट म्हणतात. कृष्णा. कृष्णा have to flute. हॅव टू लागेल का हॅज टू लागेल? Has to. Krishna has to flute. कृष्णा हॅज टू प्ले फ्ल्यूट. Play. हा, लिहून घ्या. वाजवण्यासाठी प्ले किंवा ब्लो शब्द वापरला जातो. प्ले किंवा ब्लो. नवीन नवीन शब्द कानावर पडला की नोटबुकच्या बॅक साईडला तो लिहून घ्यायचा. म्हणजे आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतो. BLOW ब्लो म्हणजे वाजवणे हा. किंवा PLAY प्ले म्हणजे वाजवणे. पुढचं वाक्य श्रद्धा मॅडम साठी आहे. मी पाणी भरायलाच हो पाहिजे. सर. मी पाणी भरायलाच पाहिजे. पाणी भरण्यासाठी काय शब्द आहे बरं श्रद्धा मॅडम? सर पाण्यासाठी तर वॉटर आहे सर, पण मी पाणी भरायलाच पाहिजे. हा, भरण्यासाठी काय शब्द आहे? प्रज्ञाताई सांगा बरं, भरण्यासाठी काय शब्द आहे? नाही माहित सर. तर तनुश्री काय बडा भरण्यासाठी शब्द? लिहून घ्या. FILL फील. FILL फील म्हणजे भरणे. आपण लहानपणापासून वाचत आलो ना, फिल इन द ब्लँक. फिलिंग. ओके. हा, फिलिंग द ब्लँक्स. ओके. रिकाम्या जागा भरा. तेवढं सगळं झालं हो सर, पण ते स्पेलिंग काय लक्षात नाही राहिलं. कायच करावं कायच नाही. सर फिलिंग वॉटर येईल का का? आय हॅव टू फील. फक्त फील. FILL फील वॉटर. ING लावायचं नाही. कारण टू वापरल्यावर ING लावायचं नसतं. ओके, राईट. पुढचं वाक्य परत एक एक वाक्य सगळ्यांना रिपीट करतोय. आता श्रद्धाताईपासून सुरू करूया. श्रद्धा मॅडम, पुढचं वाक्य. आपण वीज वाचवायलाच पाहिजे. एक मिनिट सर. राईट मॅम, प्लीज. आपण वीज वाचवायलाच पाहिजे. सर असं वेळेवर तर येतच नाही सर काहीच. अरे बापरे. वीज म्हणजे काय? हो, लाईट. लाईट किंवा इलेक्ट्रिसिटी म्हणतो. बरोबर आहे की नाही? हो. वी वाचवणे हॅव म्हणजे टू काय? इलेक्ट्रिस. वाचवणे म्हणजे काय? वाचवणे म्हणजे सेव्ह. हा, सेव्ह द इलेक्ट्रिसिटी. हा, मग पूर्ण वाक्य सांगा बरं. आपण इलेक्ट्रिसिटी वाचवायलाच पाहिजे.
वी हॅव टू सेव्ह इलेक्ट्रिसिटी. अगदी बरोबर आहे. राईट, गुड. प्रज्ञा मॅडम, पुढचं वाक्य तुमच्यासाठी आहे. आपण आपण कचरा डस्टबिन मध्येच टाकायला पाहिजे. कचऱ्याला काय सर? कचऱ्याला शब्द गार्बेज. वी हॅव टू गार्बेज इन डस्टबिन. टाकायला काय म्हणतो आपण? थ्रो. थ्रो. THROW. वी THROW. थ्रो म्हणजे फेकणे किंवा टाकणे. सर गार्बेजचं काय स्पेलिंग आहे? GARBAGE. वी हॅव टू थ्रो गार्बेज वी हॅव टू थ्रो इन डस्टबिन. कशात टाकायचं आहे? इन डस्टबिन. इन इन डस्टबिन. डस्टबिन. वी हॅव टू थ्रो गार्बेज इन डस्टबिन. नेक्स्ट वाक्य तनुश्री तुझ्यासाठी आहे. मी आईला मदत करायलाच पाहिजे. I have to help mother. आय हॅव टू हेल्प मदर. अगदी बरोबर आहे. पुढचं वाक्य श्रद्धा मॅडम तुमच्यासाठी आहे. आपण ट्रॅफिक हो, रूल पाळायलाच पाहिजे. श्रद्धा वी मॅम, हॅव टू ट्रॅफिक रूल्स. वी हॅव टू फॉलो म्हणायचं. फॉलो, FOLLOW. हा वी हो सर. सर ते लक्षात राहत नाही, म्हणजे पाठ आहे सर, पण ते वेळेवर सुचत नाही, वी हॅव टू आठवत फॉलो द नाही. ट्रॅफिक रूल्स. वी हॅव वी हॅव द वी हॅव टू फॉलो वी हॅव टू फॉलो ट्रॅफिक रूल्स. नेक्स्ट प्रज्ञा मॅडम, आपण रोज मंदिरात जायला पाहिजे. वी हॅव टू डेली टेम्पल. गो टू द टेम्पल. वी हॅव टू गो टू द टेम्पल. डेली गो टू टेम्पल. राईट, वी हॅव टू गो टू टेम्पल. डेली शेवटी वापरलं तरी चालतं. तनुश्री मॅडम, पुढचं वाक्य तुमच्यासाठी आहे. मी पहिला नंबर मिळवायलाच पाहिजे. I have first rank. आय नाही, हॅव टू सर गेट. मी I have get to first rank. I नाही, have get first rank. राईट, प्रॉपर पद्धतीने I गडबड करायची नाही. आय हॅव टू get गेट first rank. फर्स्ट रँक. राईट, ओके. कळालं का तुमच्या तिघींना पण आज आपण हॅव टू आणि हो हॅव चा वापर कसा करतो? हो. कळालंय, फाईन. ओके, प्रज्ञा ताई, कळालं का? हो सर. हो. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला दुसरं, तिसरं, चौथं रूप काही वापरायचं नाहीये. परंतु बंधनकारक क्रियांसाठी आपण हॅव टू आणि हॅज टू वापरतो. हे आपल्याला आता लाईफ टाइम साठी विसरायचं नाहीये. आता उद्या दिवसभरात काय करायचं प्रज्ञाताई किंवा श्रद्धा मॅडम किंवा तनुश्री मॅडम? हं. काय करायचंय? तर आपण समजा तनुश्री शाळेत गेली, प्रज्ञाताई ऑफिसला गेल्या, श्रद्धा मॅडम घरीच आहेत. तर ह्या सगळ्या कंडिशन्स मध्ये आपण कमीत कमी 10, 20, 50 वाक्य आपल्या आपल्या मनाने बनवून पाहिजे. ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर मी काम करायलाच पाहिजे. आय हॅव टू वर्क. मी अभ्यास करायलाच पाहिजे. तनुश्री, आय हॅव टू स्टडी. माझ्या मैत्रिणीने मला मदत केलीच पाहिजे. माय फ्रेंड हॅज टू हेल्प मी. राईट. माझ्या बॉसनी मला माहिती सांगायलाच पाहिजे. माय बॉस हॅज टू टेल द इन्फॉर्मेशन. हे छोटे 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 वाक्य तिथल्या तिथं लाईफशी कनेक्ट करून पाहिजे. आपल्याला सगळ्यात बेस्ट लेवलवरती याचा फायदा होणार. ओके, हो आले लक्षात? सर. फक्त हा सर, ते आय यू वी दे साठी हॅव टू, आणि ही शी इट आणि नाव म्हणजे असं पीपल असेल तर मग हॅज टू. हॅज टू वापरायचं. राईट. पीपल म्हटल्यापेक्षा एखादं नाव असेल कोणतं पण, राम, श्याम, गणेश, सुरेश, सखाराम, तुकाराम काही असेल तर हॅज टू. कोणतंही नाव असेल तर. राईट, पण वर्तमान काळामध्ये हा भूतकाळामध्ये आपल्याला काय वापरायचंय तर ते आपण नंतर पुढच्या स्टेजमध्ये पाहणार आहोत. ओके, हो. चला. म्हणजे सगळ्यांना रिक्वेस्ट अशी आहे की ही मीटिंग लेफ्ट करायची आणि परत एकदा जॉईन करायचं आहे. ओके.
कारण तुमचे Good. पहिले 15 मिनिटं माझ्यामुळे गेले होते, ते मी आपण भरून काढूया थोडेसे. ठीक आहे, चालेल, फाईन. थँक्यू व्हेरी मच. परत रिजॉईन करा, सेम लिंकला मी क्लिक करतोय.